सुप्रभात मंडळी, कोकणातल्या आणखीन एका गावाकडच्या व्हिडिओमध्ये मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, कोकणात आहे ना पावसाचा आता सीझन सुरू झाला आहे. त्याचबरोबर मंडळी आज आपण हळद लागणार आहोत. हळद मंडळी कशी लावली जाते कोकणामध्ये तर या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत. तर हळदीचं थोडंफार अशी काही गावाकडे छोटे मोठे या पावसाच्या थोड्या वातावरणातून आहे ना थोडे उद्योग कसे केले जातात. तर आता भाजी म्हणा, परत असे वेगवेगळे अशी भाजी, परत हळद. तर आज आपण गेल्या वर्षी जे काही कांदे जमिनीमध्ये पुरून ठेवलेले होते हळदीचे, त्याच आपण हळदीच्या ओंड्यामध्ये लावणार आहोत. तर चला मंडळी, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी इकडे बघू शकताय, मृग नक्षत्र सुरू होतं तेव्हा ह्या अशा लाल किड्यांची बघा झळक दिसते. खरं तर यांच्या अंगावर बघा, हे एकदम कोळ्यासारखे असतात आणि यांच्या अंगावर जणू मखमली सर गुलाबी रंगाचे आवरण आहे. हे बघा कशा प्रकारे आहे ते. चला आता इकडे बघा, आमच्या आता बाबा काय करतायत. बरं बाबांनो काय करता हो? बाबा बघा म्हणतात जे काही हळदीचे कांदे आहेत ना ते आपण काढूया. बघू शकताय आता ह्या जे खड्ड्यामध्ये आहेत ना, गेल्या वर्षी हळदीचे कांदे कसे सुरक्षितरित्या ठेवले जातात, तर अशी कोकणातली ही काही जुनी परंपरा आहे. बघू शकता असा एक मोठा खड्डा काढला जातो आणि त्यामध्ये हळदीचे कांदे ठेवले जातात. आणि आता बघा फायनली मोड आलेले दिसत असतील आपल्याला. मंडळी आता आपल्याला मोड दिसत असतील आलेले. हे बघा अजून खालती आहेत. परत आता हा बघा केवढा मोठा दिसत आहे. सो आपण आता बाबा आहे ना आमचे जे काही ह्याला आपल्याला खंती म्हणतात, त्या खंतीच्या साहाय्याने ते खतायचं. पण सावकाश याची काळजी घ्यावी लागते. खरं तर जी खंती आहे ना त्या कांद्यावर लागली ना ते कांदे एकदम असे काय दोन भागात विभागतात. ते तुकडे होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची. सो इकडे बघू शकता घमेलामध्ये इतके कांदे आपल्याला गावलेत. अजून भरपूर आहेत खूप सारे. मला वाटतं हे घमेल भरीत असं वाटतंय. सो हे बघा, आणि खालती या कांद्यांना बघा मुळं बघा कशी आलेत ते. आणि वरती असं मस्त कोंब आलं आहे. आणि सोबत सुरत देखील इकडे मदत करतोय. चला हे बघा मंडळी, आता आपण कांदे तर काढले, पण खड्डा बघू शकता इथे केवढा मोठा आहे तो. आता ह्याच्यामध्ये आता पूर्ण माती टाकायची आणि आपल्याला 2 गमेल फक्त कांदे काढलेत. आता ह्या खड्ड्यामध्ये पूर्ण माती टाकूया आणि हा पुढच्या वर्षी कांदे जे काही हळद आपण लागवड जे काही हळदीपासून आपल्याला उत्पन्न मिळेल आणि त्यापासून जे काही कांदे वगैरे असतील ना त्या खाद्यामध्ये पुन्हा पुरून ठेवायचे. चला आता आपण गावाकडच्या पूर्ण पारंपरिक शेतीमध्ये आलो आहे. आणि इकडे तर आता बाबा आमचे जे काही ओंडा वगैरे खतायचा होता तो आपण खतून ठेवलेले आहे आणि आता डायरेक्ट शूट करायला घेतलं. सो आता ह्याच्यामध्ये ना आपण वळईसारखे जे म्हणतो ना आपण वळई वगैरे तसाच भाग असतो, ते म्हणजे अशा वळई करायच्या आणि त्यामध्ये हे हळदीचे कांदे आहेत ते लावायचे. पण लावण्याचे आणि हो लावताना देखील लावण्याची जी काही वेगळी पद्धत असते ना ती तुम्हाला दाखवतो. आणि वरती बघू शकताय मस्त असं निसर्गाचं सुंदर हिरवंगार असं वातावरण झालं आहे. आणि आता आई आमची कांदे लावायला सुरुवात करते आणि इकडे आमचे बाबा वळी पाडायला सुरुवात करतात. आणि त्याचबरोबर ह्या दोघांच्या चुळबुळीमध्ये आमचा सूरज कांदे लावायला आईला मदत करतोय. पाहू शकताय बघा, ही आपल्याला माती आहे ना खरं तर काळी कसदार दिसत असेल. आणि सोबतच इकडे चिबड वगैरे ह्याच्या बिया लावलेल्या आहेत. हे बघा कशा प्रकारे वळई केलेले आहेत. पण हे जे कांदे आहेत ना ते लावायचे कसे तर बघू शकताय, कांदे खालती आणि मुळं जी काही आहेत ना, जे काही त्यांना अंकुरसारखे मुळं किंवा अंकुरसारखे त्यांना कोंब आलेले आहेत ना ते एकदम अशा वरच्या दिशेने टाकायचे. आई आमचे बघा कशी लावते ते. आणि आईने आमच्या सुरतला देखील शिकवलं. आणि आता सुरत बघू शकता अशा पद्धतीने हे लावायचे बघा. आणि इथं तर ह्या घमेळामध्ये पूर्ण प्रॉपर हे घमेळ ना कंदमुळाने भरलेलं आहे. म्हणजे हळदीचे जे काही कांदे असतात ना त्यांनी पूर्ण भरलेलं आहे. आणि इकडे आई आमची पिशवीत घेऊन आपली लावते आणि आमचे बाबा इकडे वळई करायला सुरू करतात. तर आता बघू शकताय फायनली त्या साईडला लावलेले आहे. आणि इकडे बघा मस्त अजून इकडे ना आपल्याला हा जो ओंडा खातायचा जे काही कांदे वगैरे शिल्लक राहतील ते ह्या ओंड्यामध्ये लावायचे. आणि पाहू शकता इथे आपण लावू शकतोय. आणि ह्या साईडला आपल्याला भाजी पेरायची.
पाहू शकता आता भाजी मला माहीत भाजी नाही तर आहे आमची वरी काहीतरी पेरेल असं बघूया आता काय पेरते ते पुढे आपण पाहूयाच. चला तेवपर्यंत आता आपल्याला हा उंडा आपल्याला वाटतं खतून घेऊया. ते सर ही इकडे आमचे आई आणि बाबा इकडे वडई आणि हळद लावतात. सो पाहूया आता पहिल्यांदा आधी सुरुवात करायला नको पाहिजे खरं तर कांदे उरले तर ठीक. सो पहिल्यांदा बघूया कांदे किती उरत आहेत त्यानुसार आपल्याला इकडे तसं कतायला सुरुवात करूया. आहे बघा आई दमली बिचारी. हे बघा इकडे बघा आता अंकुर बघा कसा वरती असा कोंब आहे ना तो असा वरच्या दिशेला ठेवलेला आहे आणि जे काही हा सर्वात मोठा होता मोठे मोठे आहेत ना ते आपल्याला वरती असे दिसत असतील मातीवर. हा एक आणि तो एक ते बघा तिकडे करता छोटे छोटे आहेत ना ते एकदम असे जमिनीमध्ये असे काढले गेलेले. ते नंतर काही दिवसानंतर आहे ना ते एकदम मस्त पाऊस वगैरे पडला आणि त्यानंतर असे ते एकदम वरती असे उगून येतील. आणि आता इकडे बघा साईटून इकडे सुरजनी इकडे बिया लावलेल्या आहेत कसल्या चिबडाच्या किंवा जे काही काकडी वगैरे म्हणतो ना त्याच्या इकडे साईटूनच्या हळदीच्या ओंड्या वाटल्या बिया लावलेल्या आहेत. पाहू शकताय. आता पाहूया. आणि इकडे बघा आई थांबा आईला सांगतो आई आमचे दाखव ग जरा कसे कांदे लावतात ते परत एकदा दाखव. हे बघा कांदा असा खाली टाकायचा ना. हे बघा कांदा असा खालती टाकायचा आणि जे काही कोंब असतात ना ते असे वरी ठेवायचे. पाहू शकताय. चला माती टाका. हे बघा चला मंडळी आता इकडे बघा गोंडे बाबा पेरतात. खरं तर मंडळी ह्या गोंड्याचा हार होता तो सुकवून उन्हात एकदम करकडीत करून जे काही त्याचे बीज असते ना ते आता हळदीच्या ओंड्या वाटले पेरले जात आहे. खरं तर आता गणपती सीझनला वगैरे ना गोंडे आपल्याला हार वगैरे विकण्याला आहे ना तर गोंडे आपल्याला उपयोगी पडतील. सो हे बघा हल्दीचे बघा कसे वळीच्या साईटून हे गोंडे पेरलेले आहेत. हे बघा जबरदस्त. आणि इकडे आहे ना हे बघा कोंड्याचं बी इतकं सारं आहे. हे बघा एकदम करकरीत झाले सुकवून. आता हे आपण तिथं पेरणार आहोत. आता खरं तर मंडळी आता आपण चाललो आहोत जे काही झाडाचा हिरवागार पाळा पाचोळा असतो ना तो आता आणायला चाललो आहे. आणि हे पाळे सगळे आणून आपण काय करणार आहोत हल्दीचा जो काही ओंडा आहे ना तो त्याच्यावर एकदम हे पाळे आहेत ना जे काही हिरवेगार म्हणतात ना ते आपण याच्यावरून पूर्ण पसरणार आहोत. जेणेकरून जी माती आहे ना पावसाच्या पाण्यामुळे वाहून जाऊ नये म्हणून एकदम असे टालेजेवर टाकली जातात. पाहू शकताय. चला आता इकडे बघा बाबा इकडे मध्ये कसले तोडता आहे व इकडे कुड्याची तोडलेले आहेत कुड्याची. चला मंडळी आता बाबा इकडे तोडून आणपर्यंत आपण तिकडे खताला सुरुवात करूया. जे हे कांदे उरलेत ना ते लावायला. तर चला मंडळी आता इकडे खतून वगैरे झालेलं आहे आणि इकडे बघा आई आता आमची कांदे लावायला सुरुवात करते. आणि इकडे बघा एवढा पूर्ण हा ओंडा इकडे खतलेला आणि इकडे बघा वरीचं बी ठेवलेलं आहे. गेल्या वर्षी जे काही उत्पन्न आपण काढतो त्यातून जे काही त्या धान्याचे म्हणा किंवा भाज्यांचं म्हणा बी जपून ठेवलं जातं तर पुढच्या वर्षी त्याचा उपयोग केला जातो. तर आता आपण हे वरीचं बी इथे लावणार आहोत. आणि बाबा आमचे तिकडे वरती गेलेत पाले आणायला. चला पाहू शकता हे बघा अर्धी इकडे आणून ठेवलेले आहेत. सो चला मंडळी आता इकडे बघा याच्यामध्ये वरी आहे आणि आता इकडे पेरतोय आम्ही. चला चला मंडळी आता इकडे बघू शकताय वरी पेरलेली आहे आणि त्याबरोबर पुन्हा एकदा खतायला सुरुवात करणार आहोत.
खरं तर आता इकडे बघा, इकडे पूर्ण हे वरीचे इकडे दाणे पेरलेले आहेत. हे बघा, आता आई आमची थोडी वरवर थोडं अशी माती जणं थोडी बसलेली होती, ती थोडी अशी काय म्हणतात ना वरती अशी जे काही वरती दाणे पक्षी वगैरे खाऊ नये म्हणून ना थोडी माती ही सैलसैल करते. चला आता इकडे बाबांनी आणलेले टाळे, म्हणजे जे काही झाडांचा पालापाचोला असतो ना तो आपण या ओंड्यावरती किंवा हल्दीवरती म्हणा टाकणार आहोत. बघू शकताय अशा प्रकारे हा पाले टाकूया, जेणेकरून जी माती एकदम ना खाली एकदम पूर्ण अशी बसून राहिली पाहिजे. आणि नंतर पाऊस आला ना टाले नाही टाकले तर पूर्ण माती वाहून जाऊ शकते. आणि इथं खरं तर या बांधांच्या वरून आहे ना उपलट देखील होते. त्यामुळे ना इकडे टाली टाकणे मला योग्य वाटलं. सो म्हणजे आई आमची टाकतच असते टाले. खरं तर गेल्या वर्षी आम्ही ना आयनाचे टाले टाकले होते. आई म्हणते हे जे लवकर ते कुजत नाही म्हणून ना हे थोडं वेगळा यंदा बाळापाचोळा आणलेला आहे. झालं बाबा एकदाचं काम. चला इकडे आता पाळापाचोला वगैरे पूर्ण टाकून झालेला आहे. चला आता घरी. तर चला मंडळी, फायनली आता आपण घरी जाणार आहोत. आणि खरं तर ह्या कोकणातल्या पावसाच्या वातावरणातून खरं तर गावाकडे ना भाजीचे मळे म्हणू नका, परत हळदीचे ओंडे म्हणू नका, अशी ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ सर्वप्रथम तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या तालुक्यातून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुमच्याकडे देखील अशी काही छोटी मोठी गोष्टी केल्या जातात ते देखील मला कमेंट करून सांगा. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, तुर्त या व्हिडिओची रजा घेऊया. यावं कोकण आपलंच असेल. काळजी घ्या, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा.